नमस्कार मंडळी. हा पॅनकेक बघून उद्याच्या ब्रेकफास्टला तुम्हाला हेच बनवायचं असेल ना? चला तर मग बघूया रेसिपी. एका भांड्यात अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा, थोडीशी मिल्क पावडर एकत्र करायचं, चाळून घ्यायचं. ते मी इथे चाळलेलं होतं ऑलरेडी. आणि दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या होता कामा नये. मग 1 चमचा मध आणि पाव चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचं आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बॅटर बनवताना थोडं थोडं दूध घालायचं, कारण हे आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी केकसारखी हवी आहे. एकदम पातळही नको आहे आणि एकदम घट्टही नको आहे. बॅटर व्यवस्थित बनवून झालं की आधी तवा तापत ठेवायचा आणि मग पाव चमचा सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर घालायची आणि बॅटर व्यवस्थित ढवळून घ्यायचं. तवा तापला की पहिले गॅस बारीक करायचा आणि मग थोडंसं बटर किंवा तूप घालायचं आणि छोटे छोटे पॅनकेक घालायचे आणि त्याला 1-2 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे ते फ्लफी आणि सॉफ्ट. 2 मिनटाने झाकण काढून बाजू पलटून घ्यायची. एका साईडने छान गोल्डन ब्राऊन कलर येतो. अशा प्रकारे तुम्हाला हवे तेवढे पॅनकेक करून घ्यायचे आणि मग त्याच्यावर बटर, पीनट बटर, चॉकलेट सिरप, हनी जे तुम्हाला आवडेल ते स्प्रेड करून मस्तपैकी खायचे. ह्याच्यावर तुम्ही फ्रूट कट करून पण टाकू शकता. खूप छान लागतील ते पण कॉम्बिनेशन. मी हे पॅनकेक नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका हां. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.